लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलेले माळशिरस तालुक्यातील उत्तम जानकर यांच्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठी जबाबदारी टाकण्यात आली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील विविध मतदारसंघाचा आढावा घेतानाच त्या मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांच्या भावना जाणून घेण्यासाठी निरीक्षकांच्या नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदारसंघ व सातारा जिल्ह्यातील मान विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उत्तम जानकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिती शिंदे यांना 63,000 इतकं सर्वाधिक मताधिक्य मिळालं होतं। आता या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून यशवंत माने हेच पुन्हा उमेदवार असतील अशी घोषणा माजी आमदार राजन पाटील यांनी केलेली असताना महाविकास आघाडीकडून मैदानात कोण उतरणार याची उत्सुकता शिगेला लागली आहे। हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्यात जाईल असं म्हटलं जात असून संजय क्षीरसागर, ॲडव्होकेट पवन गायकवाड यांची नावे उमेदवारीसाठी चर्चेत आहेत। आता माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते उत्तम जानकर यांच्यावर पक्षाने मोहोळ निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवल्यामुळे पुढील 2 महिन्याच्या कालावधीत मोहोळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग येणार असल्याचं म्हटलं जात आहे।